प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हाऊ टू रिप्रेझेंट बोर्ड क्वेश्चन पेपर सिस्टमॅटिकली आणि विषय बघणार आहे फिजिक्स। म्हणजे फिजिक्स या विषयाचा पेपर, बोर्डाचा पेपर सिस्टमॅटिकपणे कसा रिप्रेझेंट करायचा ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे। म्हणजे बघा की अभ्यास करण्यापासून पेपर देण्यापर्यंत ही एक प्रोसेस असते आणि जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक प्लॅन कराल, एक स्ट्रॅटेजी ठरवाल आणि व्यवस्थित पेपर लिहाल, मग अभ्यास भले कमी केलेला असेल पण तुम्ही एक्झामिनरचं मानसशास्त्र लक्षात घेऊन जर तुम्ही पेपर लिहिलेला असेल तर कमी कष्टात सुद्धा तुम्हाला छान मार्क्स पाडता येतात आणि यश तुम्हाला मिळतं। आणि म्हणूनच त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे। तर आता बघा, खरं तर आयुष्य हीच एक मुळात परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण आयुष्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळे मग त्या परीक्षा देताना आपल्याला आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करता आलं पाहिजे। आणि म्हणून परीक्षा ही काय असते तर परीक्षा म्हणजे ही तुमच्यामध्ये असलेला स्पीड, ॲक्युरसी, टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, म्हणजे त्या आलेल्या तणावाचं तुम्ही कसं मॅनेजमेंट करता। कुठली परीक्षा द्यायची की भीती वाटते, स्ट्रेस येतो, मग त्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट तुम्हाला कसं करता येतं त्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं। आणि म्हणून परीक्षेत आपल्याला सगळ्यात आधी आपलं मॅनेजमेंट करायचंय स्ट्रेसचं, आपल्याला आलेल्या तणावाचं, आणि आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्सने, आत्मविश्वास ठेवून, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून आपल्याला छानपणे पेपर लिहायचा आहे। मग आता चला तर मग बघूयात आपल्याला काय काय करायचंय ते। आता सगळ्यात आधी बाळांनो, मी तुम्हाला असं सांगितलंय की असं दोन्ही बाजूला मार्जिन आखा। हे बघा, इथे जेव्हा पेपर तुम्हाला मिळणार आहे तर असं दिसतंय का हे व्यवस्थित, तर असं ह्याही साईडला मार्जिन आखायचंय आणि ह्याही साईडला मार्जिन आखायचंय। का मार्जिन आखायचंय तर जेव्हा आपले असे पेपरचे गठ्ठे होतात आणि त्याला दोरीने बांधलं जातं तर कडेचा भाग हा कदाचित थोडाफार फाटतो आणि तुमचं लिखाण त्याच्यामध्ये जाऊ नये, तुमचे मार्क्स जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूला आपल्याला मार्जिन आखायचंय, समस आखायचंय, ज्याने पेपर पण सिस्टमॅटिक दिसतो आणि आपलं नुकसान पण होत नाही। मग आता बघा, मग पहिली गोष्ट काय तर न्यू सेक्शन ऑन न्यू पेज। नेहमी नवीन सेक्शन हा नवीन पानावर लिहायचा, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा। आलं लक्षात? तुम्ही वही पेन घ्या आणि हे मुद्दे व्यवस्थित लिहून घ्या आणि पेपरला जायच्या आधी हे परत एकदा वाचून जा। आलं लक्षात? मग बघा, न्यू सेक्शन ऑन न्यू पेज। आता तुम्ही फिजिक्सच्या पेपरला, आता सायन्सचा पहिलाच पेपर हा फिजिक्सचा असतो आणि तुम्ही पेपरला गेले की तुमच्याकडे अर्धा तास जवळपास वेळ असतो। 10:30ला पेपर तुम्हाला देतात उत्तरपत्रिका आणि 11 पर्यंत तुमच्याकडे वेळ असतो। म्हणजे प्राथमिक माहिती तुम्ही भरता, त्याच्यानंतर मार्जिन आखता आणि बराच वेळ तुमच्याकडे शिल्लक राहतो आणि मग रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं। आणि मग त्यावेळी तुमच्या डोक्यात विचार येतात की मी केलेलं मला आठवेल का, मी केलेले प्रश्न पडतील का न केलेलंच पडेल, आणि मग अजून डोक्यामध्ये टेन्शन यायला सुरुवात होते। मग त्या तणावाचं नियोजन कसं करायचं तर बघा, तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा टेबल करा, चांगला करा। का करा तर आता मी इथं काही तो लिहिलेला नाही, तुम्ही आधी लिहून काढा फिजिक्सच्या अभ्यासाला, आणि तो जो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे ना तो तुमच्या आन्सर पेपरवर शेवटी रफ वर्क म्हणा आणि तिथे तो लिहून काढा। कारण काय होणार आहे बघा, तुमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये अँगल ऑफ बँकिंग मध्ये अँगल लागणार आहे, तुम्हाला कोनिकल पेंडुलम मध्ये अँगल लागणार आहे, दुसऱ्या चॅप्टर मध्ये सरफेस टेन्शनच्या तिथे अँगल लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो ऑसिलेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे त्याच्यामध्ये अँगल लागणार आहे, मॅग्नेटिक मटेरियल मध्ये अँगल लागणार आहे, एसी सर्किट मध्ये अँगल लागणार आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला अँगल लागणार आहे।
आणि टेन्शन मध्ये भले आपला टेबल पाठ असतो पण टेन्शन मध्ये आपल्याकडून चुकून जातात व्हॅल्यू आणि त्या चुकू नये म्हणून तो टेबल ट्रिग्नोमेट्रीचा असा टेबल शेवटच्या पानावर रफ वर्क म्हणायचं लिहून काढायचं म्हणजे आपला त्यावेळेस आठवण्यात वेळ जाणार नाही. आणि त्याच्यामध्ये बघा काही गोष्टी आणखी लक्षात ठेवा की √2 असेल तर त्याची व्हॅल्यू 1.414 असते आणि 1/√2 जर असेल ना तर त्याची व्हॅल्यू 0.707 असते. हे एसी सर्किट मध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर √3 ची जी व्हॅल्यू आहे ना ती 1.732 असते आणि 1/√3 ची व्हॅल्यू जी आहे ना तर ती असते 0.5773 असते. त्याच्यानंतर √3/2 ही पण अँगलची व्हॅल्यू असते आणि ती असते 0.8660. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या जर व्हॅल्यू तुमच्या पाठ असतील तर तुमचं काम खूप सोपं होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर मी आणखी काही गोष्टी सांगते तुम्हाला की जिथे जिथे तुम्हाला 3.33 येईल ना बाळांनो त्यावेळेस सोपं करा 10/3 घ्या. त्याच्यानंतर 6.66 येईल ना तर त्यावेळेस 20/6 घ्या. तर या पद्धतीने 20/3 घ्या. तर या पद्धतीने तुम्ही जर कॅल्क्युलेशन मध्ये व्हॅल्यू घेत गेले तर तुमचं कॅल्क्युलेशन खूप सोपं होतं. आलं का लक्षात? म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल त्या आधीच्या अर्ध्या तासात सगळी माहिती भरून झाली की तो लिहून काढायचा आणि ह्या पण व्हॅल्यू आपल्या लर्न असल्या पाहिजेत. समजलं का? मग आता बघा आता सुरू करायचं. आता क्वेश्चन पेपर आपल्याला वाटलेली आहे असं समजायचं. आता 11 वाजले हे सगळ्या याच्यात आणि क्वेश्चन पेपर मिळाले की उत्साहाच्या भरात आपण वाचायला सुरुवात करतो ए सेक्शन. आणि ए सेक्शन आहे ना बाळांनो त्यातलं सगळं तुम्हाला अननोन असतं. म्हणजे तुमच्या किती कन्सेप्ट क्लिअर आहे याच्यावर आधारित ए सेक्शन असतो की ज्यातले प्रश्न तुम्हाला माहित नसतात. मग तुम्ही प्रश्न वाचायला सुरुवात केली, ए सेक्शन वाचला आणि ते सगळे अनोळखी प्रश्न पाहिले की तुमचं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होतं आणि तुम्हाला टेन्शन येतं आणि पूर्ण ब्लँक झाल्यासारखं वाटतं. होतं हे सगळं. मी हे अनुभवाने बोलते आहे. तर त्याच्यामुळं म्हणून काय करायचं तर स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आणि ए सेक्शन कडे बघायचं सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल असं काय सांगता? मी खूप बरोबर सांगते बाळांनो. ए सेक्शन वाचायचं पण नाही त्याच्याकडे बघायचं पण नाही. मग कुठे यायचं तर बी सेक्शनला यायचं. मग आता बघा बी सेक्शनला काय यायचं तर तिथं 2-2 मार्काचे 12 प्रश्न आहेत आणि त्यातले आपल्याला फक्त 8 सोडवायचे आहेत. आणि ह्या बी सेक्शन मध्ये आपल्याला आपल्या ओळखीचं काहीतरी भेटतं. म्हणजे आपण 2-2 मार्काची खूप साऱ्या प्रश्नांची तयारी केलेली असते आणि ह्या 12 मधले जर 5 न्यूमेरिकल सोडले तर 7 थेअरी प्रश्न असतात आणि त्यातले आपल्याला 4-5 तरी ओळखीचे भेटतात. आलं का लक्षात? आणि म्हणून तुम्ही सुरू कशाने करायचं? स्टार्टिंग विथ बी सेक्शन. कुठून सुरू करायचं बघा? बी सेक्शनने सुरू करा. मग काय होतं तर बी सेक्शनने सुरू केलं 4-5 जे येतात ते लिहा आणि मग ते 4-5 लिहिल्यानंतर उरलेल्याला जागा सोडून द्या. 1-2 पानं सोडून द्या. कशासाठी? उरलेले 3-4 नंतर आठवले किंवा न्यूमेरिकल्स असतील त्याच्यासाठी. आणि मग सी सेक्शन लिहायला घ्या आणि मग डी सेक्शन लिहा आणि मग शेवटी ए सेक्शन लिहा. समजलं का? का तर तुम्हाला इथं पण 3-3 मार्काचे 12 प्रश्न आहेत आणि 3×12 त्यातले आपल्याला 8च लिहायचे आहेत. 7 थेअरी आहेत. तर याच्यासाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. फिगर, फॉर्म्युला, चांगलं पूर्ण डेरिव्हेशन येत असेल तर वेल अँड गुड, पण नसेल येत तर त्याची फिगर, थोडंसं डिस्क्रिप्शन आणि फॉर्म्युला असं लिहायचं. म्हणजे 3 मार्काच्या प्रश्नाला 1 ते 2 मार्क सहज पडून जातात. म्हणजे आपले काही ना काही मार्क्स पदरात पडतात आपल्या. डी ला पण तसंच करायचं. आता डी सेक्शन सोडवताना तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवायची तर याच्यामध्ये 4-4 मार्काचे 2 प्रश्न असतात आणि 2+2 वाले 3 प्रश्न असतात. पण इथं ही थेअरी असते आणि हे न्यूमेरिकल्स असतात. मग आता काय प्रेफर करायचं तर डी सेक्शन सोडवताना काय प्रेफर करायचं? जर तुम्हाला न्यूमेरिकल्स चांगले येत असतील तर तुम्ही हे जरूर करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे 4×12 मार्क्स मिळून जातील. पण जर तुम्हाला फक्त थेअरी येत असेल ना बाळांनो तर इथे तुम्हाला 6च मार्क पडणार आहे. आणि तुम्ही जर 4-4 मार्काच्या प्रश्नांची तयारी केली तर इथे तुम्हाला 4 ऐवजी निदान 3-3 तर पडतील. मग 3+3 हे झाले 6 आणि हे थेअरीचे 2 इथला एक प्रश्न
प्रश्न सोडवला तर 8 मार्क, आणि जर तुम्ही चांगलंच केलं असेल 4-4 मार्काचे एक ठराविकच प्रश्न आहेत, एक 10-12च प्रश्न आहेत तुमच्या सिलेबसमध्ये, आणि ते 10-12 प्रश्न जर तुम्ही नीट केले तर 4 आणि 4 8, आणि हे 2 असे तुम्हाला डी सेक्शनला जर तुम्ही 4 मार्कावाले प्रश्न प्रेफर केले तर 10 पडतात, आणि 2+2 वाले केले आणि तुम्हाला न्यूमरिकल्स येत नसतील तर इथे 6 पडतात. निर्णय तुमचा आहे, काय करायचं, हे चूज करायचं का हे चूज करायचं तर तुम्ही ठरवायचंय. मी फक्त सल्ला देण्याचं काम केलेलं आहे. आणि मग आता बघा, मग शेवटी घ्यायचा ए सेक्शन. पण आता आपल्याला वेळेचं पण नियोजन करायचंय. मग वेळेचं कधी कधी काय होतं, सगळं करायच्या नादात एमसीक्यूच राहून जातात, आणि ह्या वर्षी परीक्षा इतकी कडक आहे की तुम्हाला पुढे मागे पाहायला पण चान्स नाही, एमसीक्यू सुद्धा तुम्हाला मनाने लिहायचे आहेत. आणि म्हणून मी आधी टाइम मॅनेजमेंट सांगते, आणि मग आता बी सेक्शन आहे ना हा 40 मिनिटात करायचा, म्हणजे 8 सोडवायचे ना 5 मिनिटं मोर दॅन सफिशियंट होतात. सी सेक्शन आहे ना हा 55 मिनिटात करायचा. त्याच्यानंतर डी सेक्शन आहे ना हा 45 मिनिटात करायचा, आणि ए सेक्शन आहे ना तो 30 मिनिटात करायचा, म्हणजे आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट करता येईल. आणि ह्या सगळ्याची बेरीज बघा किती होते, 50 आणि 40 90 आणि 100, आणि हे 170 मिनिटं, आणि तुमच्याकडे वेळ आहे 180 मिनिटं, म्हणजे तुमच्याकडे 10 मिनिट हा वेळ हा लिहिलेला पेपर चेक करण्यासाठी शिल्लक आहे. आता समजलं का सेक्शनचे उत्तर कसे लिहायचे, कोणत्या क्रमाने लिहायचे आणि किती वेळात लिहायचे, इथपर्यंत समजलं. मग आता बघा, आता आपल्याला मग काय काय झालं आपलं, तर स्टार्टिंग विथ बी सेक्शन, त्याच्यानंतर लिहायचंय सी सेक्शन, मग लिहायचंय डी सेक्शन, मग लिहायचंय ए सेक्शन, किती वेळात लिहायचंय ते सांगितलं, टाइम मॅनेजमेंट झालं. आता बघा, आपल्याला 2-2 मार्काच्या प्रश्नात जर डिफरन्स लिहायला आले तर डिफरन्स हे नेहमी टेबल फॉर्म मध्ये लिहायचे, निबंधासारखे एका खाली एक लिहायचे नाहीत. समजा तुम्हाला डिफरन्स आला की पोलर अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स असा फरक आला, पोलर अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक याचा फरक आला. तर आता बघा, पहिलं डेफिनेशन लिहिली तुम्ही, तर इथे सेंटर ऑफ मास ऑफ ए पॉझिटिव्ह चार्ज डू नॉट कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ ए निगेटिव्ह चार्ज, आणि इकडे बघा सेंटर ऑफ मास ऑफ ए पॉझिटिव्ह चार्ज दॅट कोइन्साइड, म्हणजे हा जो कीवर्ड आहे किंवा डिफरन्स सांगणारा वर्ड आहे त्याच्या खाली ज्या पेनने लिहितो त्याच पेनने अंडरलाईन करायचं, म्हणजे कीवर्ड असे हायलाइट करायचे, आणि 2च पॉइंट लिहायचे. कळलं का? जे लिखाणाला कमी आहेत, आपल्याला लक्षात ठेवायला सोपे आहेत, असेच 2 पॉइंट फक्त लिहायचे. हे फिजिक्सच्या बाबतीत. केमिस्ट्री आणि बायोच्या बाबतीत 4-4 लिहायचे, कारण फिजिक्स मध्ये एक फरक लिहायला 1 मार्क आहे, आणि बायो आणि केमिस्ट्रीमध्ये एक फरक लिहिला तर अर्धा मार्क आहे. समजलं का काय काय सांगितलं मी? तर टेबल फॉर्म मध्ये फरक लिहायचा, कीवर्डला किंवा डिफरन्शिएट करणाऱ्या वर्डला हायलाइट करायचं, अंडरलाईन करायचं, आणि त्याच्यानंतर इथे जो दुसरा पॉइंट आहे लिखाणाला सोपा असे 2च पॉइंट लिहायचे. तर हे झालं डिफरन्सेसच्या बाबतीत. समजलं का? आता बघा, जर तुम्हाला एक पॉइंट मी असा एक्सप्लेन करते आहे, सगळं व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या, आणि पेपरला जायच्या आधी हे परत एकदा वाचून जा, म्हणजे मग तुमचा पेपर सिस्टमॅटिक रिप्रेझेंट होईल. आता बघा, प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आता पाहायचं की एखाद्या प्रश्नाच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला आल्या, त्या जर बी सेक्शन मध्ये असतील ना तर त्या 2 मार्काला असतील, आणि सी सेक्शन मध्ये असतील ना 3 मार्काला असतील. आता स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह हा प्रश्न बी सेक्शन मध्ये आला तर 4 लिहायच्या, अर्ध्या मार्काला 1, या पद्धतीने 4 लिहायच्या. आणि तोच प्रश्न सी सेक्शन मध्ये आला, स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ दी स्टेशनरी वेव्ह, तर 3 मार्काला आल्या, म्हणून इथे 6 लिहायच्या. म्हणजे तो प्रश्न सेक्शन कोणत्या सेक्शन मध्ये विचारलाय, किती मार्काला विचारलाय तेवढाच लिहायचा. येतं म्हणून खूप सारं लिहित बसायचं नाही, मोजका पण व्यवस्थित पेपर लिहायचा. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळं मग 2 मार्काला बी मध्ये विचारला तर 4च, अर्ध्या मार्काला 1, या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर्टीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या असतात. आता डिस्क्रिप्टिव्ह जर प्रश्न आले ना बाळांनो, तर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आले की भले असे सलगच्या सलग नका लिहू, ते चांगलं नाही दिसत ते,
तर इथे 1 पॉइंट टाकायचा. असं पॉइंट वाईज लिहा. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न हे पॉइंट वाईज लिहा. आणि समजा काही चुकलं असलं, समजा एखादा शब्द तुम्हाला चुकून रेझिस्टन्स लिहिला आणि तिथे इम्पिडन्स लिहायचा, तर असं खरं खरं खोडू नका. त्याला फक्त हलकीशी रेष ओढा, अशी रेझिस्टन्स असं हलकीशी रेष ओढा, की जेणेकरून कळणार पण नाही ते खोडलंय. त्याने पेपर काय होतो, भले तुमचं अक्षर चांगलं नसू द्या, जसं आहे तसं, आता काही लगेच तुमचं अक्षर एका दिवसात सुधारणार नाहीये. त्याच्यामुळं आहे ते अक्षर चांगलं काढा आणि पेपर चांगला लिहा, तरी छान होणार आहे. तर खोडताना काळजी घ्या, कुठलाही शब्द खोडताना असा खोडू नका, असं छान हलक्याशा हाताने खोडा. आलं का लक्षात? तिथं व्हाईटनर वापरू नका, स्टेपलर वापरू नका. समजलं? तर त्याच्यानंतर मग आता झालं बघा, डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न हे पॉइंट वाईज लिहायचे, खोडताना काळजी घ्यायची. आता समजा डेरिव्हेशन मध्ये आपल्याला डायग्राम काढायची आहे. तर आता डायग्राम काढताना मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात आधी डायग्राम पट्टीच्या साह्याने काढा आणि पेन्सिलच्या साह्याने काढा. पेनाने डायग्राम काढू नका. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सर्क्युलर मोशनची डायग्राम काढायची असेल तर या पद्धतीने असं सर्कल काढा. त्याला छानपैकी ते प्रोटेक्टरने काढा. मी हाताने काढले, पण तुम्ही प्रोटेक्टरने काढा. त्याच्यानंतर त्याला सेन्स दाखवा. आलं का लक्षात? सेन्स दाखवा. वेक्टर असेल तर त्याला असा अॅरो काढा. आलं लक्षात? त्याच्यानंतर सगळी व्यवस्थित लेबलिंग करा ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर जर कुठे वेक्टर बॅलन्स असतील कोनिकल पेंडुलम मध्ये, सिंपल पेंडुलमच्या डायग्राम मध्ये बघा, ह्या पद्धतीने ही सिंपल पेंडुलमची जेव्हा डायग्राम आहे तर त्याच्यामध्ये असे वेक्टर बॅलन्स केलेले आहेत. तर ते वेक्टर जिथं बॅलन्स आहेत या पद्धतीने, तर ते इक्वल आणि अपोजिट असे व्यवस्थित दाखवा. वेक्टर बॅलन्स करा. रे डायग्राम असतील तर त्याला असे अॅरो द्या. बघा, थेरी ऑफ इंटरफरन्स बँड मध्ये असे जिथं जिथं बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे तर तिथं तिथं म्हणजे बघा, मोशन असेल तर सेन्स दाखवायचा, वेक्टर असतील तर वेक्टर बॅलन्स करायचे, रे डायग्राम असतील तर अॅरो दाखवायचे. त्याच्यानंतर एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ऍटम, तिथं असं ट्रान्झिशन आहे. आलं का लक्षात? तर हे ट्रान्झिशन, तिथं पण असं ट्रान्झिशन, त्याला अॅरो दाखवा. या पद्धतीने म्हणजे डायग्राम काढताना व्यवस्थित अशी सगळी काळजी घ्यायची. पेन्सिल, पट्टी, प्रोटेक्टर सगळं जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरून ती काढायची आणि शक्यतो लेबलिंग हे एका साईडने करायचं. एवढ्या गोष्टी डायग्रामच्या बाबतीत लक्षात घ्यायच्या. समजल्या का? आता न्यूमरिकल्स. आता न्यूमरिकल्स सोडवताना काय करायचं? आता न्यूमरिकल्स सोडवताना ना बाळांनो, कधी कधी तुम्हाला कन्सेप्ट कळण्याकरता त्याची कच्ची आकृती काढावी लागली तर त्याची रफ डायग्राम काढा न्यूमरिकल सोडवताना, म्हणजे आपलं क्लिअर होतं. जर गरज पडली तर कशाची काढत बसू नका, पण जर कधी कधी आपल्याला डायग्रामची न्यूमरिकलची कन्सेप्ट क्लिअर व्हायला जर डायग्राम काढावी लागली तर डायग्राम पण काढा. आलं का लक्षात? आणि मग न्यूमरिकल सोडवताना काय करायचं, तर असं तुमचं हे पेज आहे आणि तुम्ही इथं न्यूमरिकल सोडवायला सुरुवात केली. क्वेश्चन तुमचा 3 नंबर मध्ये 2 मार्काचं न्यूमरिकल आहे. आधी डाटा लिहायचा, मग डाटा लिहिला की मग फॉर्म्युला लिहायचा. काय कन्व्हर्जन असलं तर डाटा लिहिला की फॉर्म्युला लिहायचा. आता फॉर्म्युला लिहिला ना बाळांनो की तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहायचा आणि इथे छोटीशी रेष ओढायची. मग रेष कशा करता ओढायची, तर ती लॉगच्या कॅल्क्युलेशनला ओढायची. तुम्ही खूपदा चूक काय करता की बॅक साईडला कॅल्क्युलेशन करता लॉगने, आणि ते सगळे परत इकडे उतरवतात, त्याच्यात वेळ जातो. आपल्याला सगळ्यात पहिलं काय, कोणतं टेक्निक आलं पाहिजे, टाइम सेव्हिंग टेक्निक आलं पाहिजे. आणि म्हणून वेळ वाचवण्याकरता त्या इथे शेजारीच रेष ओढा. त्याच्यानंतर समजा दिलेला तुमची काय जे काही फॉर्म्युला असेल त्याच्यामध्ये किंमत टाका. मग किंमत टाकल्यानंतर आधी डाटा लिहिल्यानंतर पहिलं काम काय करायचं, तर कन्व्हर्जन करायचं. सगळ्या समजा 3 क्वांटिटी सीजीएस मध्ये दिल्यात आणि एकच क्वांटिटी एसआय दिली, तर कन्व्हर्जन करताना ही एक एसआयची सीजीएस मध्ये करा. मग ह्यानं का तिने कन्व्हर्ट करत बसू, म्हणजे पहिलं कन्व्हर्जन करायचं, मग फॉर्म्युल्यामध्ये किमती घालायच्या. मग फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं तुम्ही की काय करायचं बघा, तर आधी पहिल्या स्टेप पासून लॉग वापरायला सुरुवात करायची नाही बाळांनो. तर तिथं लॉग वापरताना काय करायचं, तर आधी 10च्या पॉवर सोडवायच्या. नेहमी 10च्या पॉवर खाली असतात, इथं काहीतरी -9, इथे असते +10, इथे असते -34. मग 10च्या पॉवर आधी सोडवायच्या. मग 10च्या पॉवर सोडवल्या की न्यूमरेटर नेहमी मोठा ठेवायचा डिनॉमिनेटर पेक्षा. आलं लक्षात? जे सिंपल कॅल्क्युलेशन आहे ते करून घ्यायचे. मग आता सिंपल कॅल्क्युलेशन करायला काय काय करायचं, तर बघा मी काय काय गोष्टी सांगते. 0.25 असेल ना इथं कुठं, तर त्याची व्हॅल्यू 1/4 टाकायची. 0.5 असेल ना त्याची व्हॅल्यू 1/2 टाकायची. 0.75 असेल ना त्याची व्हॅल्यू 3/4 टाकायची.
त्याच्यानंतर 1.5 असेल ना त्याची व्हॅल्यू 3/2 टाकायची. त्याच्यानंतर 1.33 असेल ना त्याची व्हॅल्यू 4/3 टाकायची. बघा बरं किती काम सोपं झालं. हे टाकल्याने तुमचं काम खूप सोपं होतं. आणि बऱ्याचदा काय असतं बघा, तर इथे 2 असतात आणि गुणिले 0.5 असतं. मग तुम्ही इथं त्याची किंमत 1/2 टाकली ना, जागेवर कॅन्सल झालं ना हे 2 आणि हे 2. समजलं का ह्या व्हॅल्यू टाकल्याचा फायदा. आणि मग या पद्धतीने जितकं सिंपल करता येईल तितकं सिंपल करायचं आणि शेवटच्या स्टेपला लॉग वापरायचा. आलं का लक्षात? म्हणजे न्यूमरेटर मोठा ठेवायचा आणि डिनॉमिनेटर छोटा ठेवायचा. लॉग बघताना मग पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स येते आणि मग लॉगचं कॅल्क्युलेशन करायचं. आणि आता बघा तुमचं उत्तर आलं समजा, तर तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन काढलंय तुम्ही, तर बी बरोबर तुमचं उत्तर आलं 5 टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. तर या ऐवजी तुम्ही असं न लिहिता बी बरोबर 5 टेस्ला असं जर लिहिलं तर बघा एवढे 4 शब्द लिहायचा त्रास तुमचा वाचतो. तर प्रत्येक वेळी उत्तर लिहिताना उत्तराला असा बॉक्स करा, हातानेच करा आणि त्याच्या पुढे अँसर म्हणा. समजा 2 क्वांटिटी काढायला लावल्या, 3 मार्काच्या प्रॉब्लेमला 2 क्वांटिटी काढायला लावल्या, तर इथं ही पहिली लिहायची, मग दुसरी काढायची आणि इथं म्हणायचं अँसर फर्स्ट आणि नंतर दुसरी सुरू केल्यावर शेवटच्या खालच्या बॉक्समध्ये लिहायचं दिस इज द अँसर सेकंड. या पद्धतीने सगळ्या गोष्टी या न्यूमरिकल्स सोडवताना करा. समजलं का? बघा अगदी बारीक बारीक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या व्यवस्थित लिहून घ्या आणि नुसत्या लिहून नका घेऊ, पेपरमध्ये त्या इम्प्लांट करा, व्यवस्थित अप्लाय करा. ओके. आता बघा, आता आपला महत्वाचा प्रश्न काय, आता आपण एमसीक्यू आणि व्हीएसए म्हणजे एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर कसे लिहायचे. तर आता एमसीक्यू लिहिताना काय करा, तर आता बघा इथे वर हेडिंग द्यायचं, दिसतंय का, सेक्शन ए म्हणायचं. आन्सर आता एमसीक्यू उतरवून काढू नका, सेक्शन ए. त्याच्यानंतर आन्सर ऑफ क्वेश्चन फर्स्ट आणि मग बघा पहिलं दुसरं एक ओळ सोडलीये मी त्या सगळ्याच्या मध्ये. असे 10 उत्तरं लिहिलेत मी आणि इथं अशी ओळ सोडली आहे. मग आता का, तर तपासणाऱ्याला मार्क द्यायला तिथं जागा राहते, डोळ्याला पण चांगलं दिसतं आणि शक्यतो हे उत्तर सिक्वेन्सने लिहा. आता बघा 1, 2, 3. आता पहिल्याचा ऑप्शन ए असेल आणि त्याचं उत्तर जर λ/4 असेल तर तुम्ही फक्त ए तरी लिहिता, नाही तर λ/4 तरी लिहिता. तसं करू नका, दोन्ही पण लिहा. त्याच्यानंतर एमसीक्यू रिकामे सोडू नका. समजलं मी काय सांगते ते लिहून घ्या व्यवस्थित. एमसीक्यू रिकामे सोडू नका. त्याच्यानंतर तुम्ही लिहिलं आणि दुसऱ्याचं तुम्हाला कुठून तरी दिसलं पुढच्या वाल्याने याचं उत्तर बी λ/2 लिहिलंय, तर तुम्ही हे खोडता आणि त्याचं लिहिता. खोडलेल्या एमसीक्यूला मार्क मिळत नाही. त्याच्यामुळं बघा मी काय काय सांगितलं, एमसीक्यू सिक्वेन्सने लिहा, त्याचा ऑप्शन आणि काय ऑप्शन आहे ते पण लिहा. एमसीक्यू खोडू नका आणि रिकामे सोडू नका. कारण का बघा, रिकामं सोडून काही होणार नाही आणि तुम्ही अंदाजपंचे एखाद्याचं उत्तर लिहिलं आणि ते लकीली बरोबर आलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. एवढ्या गोष्टी एमसीक्यू सोडवताना विचारात घ्यायच्या आहेत. आणि दिलेले पर्याय बघा, त्या पर्यायामध्ये समजा जर एखादी क्वांटिटी 4π² जर तसंच ठेवलेलं असेल आणि पुढं काहीतरी उत्तर दिलेलं असेल आणि तुम्ही या π² ची किंमत टाकून कॅल्क्युलेशन केलं आणि मग ऑप्शन पाहिले तर तुमचा सगळा वेळ फुकट जातो. त्याच्यामुळं नेहमी ऑलवेज सी दी ऑप्शन फर्स्ट. म्हणजे एमसीक्यू वाचला की आधी त्याचे ऑप्शन पाहायचे, त्याच्यात जर एखादा कॉन्स्टंट तसाच ठेवलेला असेल तर तसाच ठेवून कॅल्क्युलेशन करायचे. कारण आपल्याला सेकंद आणि सेकंद ह्या परीक्षेच्या 3 तासातला महत्वाचा आहे. आणि म्हणून मग आता इथे बघा, तर या पद्धतीने सगळी एमसीक्यूची काळजी घ्या. आता बघा इथं तुम्ही म्हणाल सेक्शन ए नवीन सेक्शन, नवीन पानावर एवढी जागा राहिली की लगेच क्वेश्चन 2 सुरू करायचा. नका तसं करू. इथं मार्क देणाऱ्याला पण सोपं जातं. पेज टर्न करा आणि इथे बघा क्वेश्चन सेकंड जो आहे ए सेक्शनचाच आहे, व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर. तर ह्या पद्धतीने ते असे परत एक ओळ सोडून ते रिप्रेझेंट करा. ते छान दिसतं, सुटसुटीत दिसतं. आणि मोजकच लिहा. यस नो मध्ये उत्तर असेल तर यस नो, उत्तर इन्फिनिटी असेल तर इन्फिनिटी, असं. तिथे पण प्रॉब्लेम सोडवला की असं बॉक्स करा, त्याला आन्सर म्हणा, असं छान पैकी रिप्रेझेंट करा.
VSA. आणि आता बघा डेरिव्हेशन्स जे आहेत ना बाळांनो, तर ते डेरिव्हेशन्स असे सिस्टमॅटिक लिहा. आता कसे लिहायचे सिस्टमॅटिक? तर समजा जे काही डेरिव्हेशन असेल कशाचं एक्सप्रेशन, तर आता एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम असं असेल तर एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. तर आता नाही हेडिंग दिलं तरी चालेल, पण त्याची अशी छान आधी फिगर काढा. फिगर काढल्यावर तुमच्या भाषेत त्याचं लेट म्हणून मनाने एक्सप्लेनेशन लिहा, ते पॉइंट वाईज लिहा. नंतर तुमचे जे पॉइंट्स असतील की टी साइन थिटा कशाने बॅलन्स झालाय, टी साइन थिटा बॅलन्स झालाय mv²/r ने, मग याला 1 नंबर असं म्हणा इक्वेशन. त्याच्यानंतर टी कॉस थिटा हा mg ने बॅलन्स झालाय, तर या पद्धतीने हे 2, मग डिवाइड इक्वेशन 1/2 असं सिस्टमॅटिक लिहा. डेरिव्हेशन्स लिहिताना असे छान सिस्टमॅटिक लिहा. समजलं का? आणि फायनल जे आलंय तुमचं डेरिव्हेशन पिरियडचा जो फॉर्म्युला आलाय 2π√L cos θ/g, हे फायनल आलं की त्याला असं छान हातानेच पटकन चौकोन करा. असं सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन पेपरचं करा. बघा, प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा मी विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जी मी सांगितलंय ना की बी सेक्शन पासून सुरू करा, ही स्ट्रॅटेजी सगळ्या पेपरला वापरा. बघा तुम्हाला फायदा होतो का? म्हणजे शेवटी अर्धा तास राहिला ना की तुम्हाला आता सी सेक्शन लिहिला, 3-4 लिहिले की पुढचं लिहायला 2-4 पानं सोडून द्या, पण कंटिन्यू येऊ द्या. सेक्शन कंटिन्यू येऊ द्या. बी सेक्शन सलग, सी सेक्शन सलग, डी सेक्शन सलग, ए सेक्शन सलग. आणि याच्यात पण VSA लिहिताना पण शक्यतो सिक्वेन्सने लिहा. आणि आणखी महत्वाची गोष्ट काय सांगते बघा, की एखादा प्रश्न जर प्रॉब्लेमॅटिक वाटला आपल्याला, चुका होतात बोर्डाकडून पण क्वेश्चन पेपरमध्ये चुका होतात. मग आता बघा तुमचे 8 सोडून झालेले आहेत आणि एखाद्यात प्रॉब्लेम वाटला तुम्हाला, तर त्याचा फक्त क्वेश्चन नंबर 9 नंबर टाकून द्या. क्वेश्चन नंबर 10 काय जो प्रॉब्लेमॅटिक असेल तर नुसता नंबर टाकून द्या. म्हणजे जर बोर्डाने तुम्हाला दिले फुकटचे मार्क्स त्याला, तर तुम्हाला नंबर टाकलेला असेल तर मिळून जातात. तर ह्या पद्धतीने पेपर सोडवताना ह्या सगळी काळजी घ्यायची, आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन स्टेबल ठेवायचं आणि छान पेपर रिप्रेझेंट करायचा आणि यश मिळवायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या तुमच्या व्हिडिओचे, माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील. सीईटी नीट जेईचे पण व्हिडिओ येत राहतील आता कंटिन्यू, आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. त्याच्यानंतर लाईक करायला आणि कमेंट टाकायला कंजूशी करू नका. आलं का लक्षात? ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड ऑल्सो फॉर युअर एक्झाम, अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.